तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी 6:30ला मम्मीला बाय करून मी निघालोय सोनाळी ते सौंदर्य पायी प्रवास करायला. गावातनं जरा बाहेर आलो, तो पण आपला मिलिंदा घाट पडला. त्याच्यातनं एक फोटो काढला. तिथनं जरा पुढे आलो, तो पण आपलं ह्याच्या हमीदोडवर कधी काका घाट पडलं. त्याने आपल्याला चहा पाण्याला 100 रुपये दिलं, नगोमत असताना सुद्धा दिलं. हे म्हणायचं प्रेम हो. जरा पुढे येतो तो ही पोरं घाट पडलीत बघा. ही पोरं चाललेली शाळेला. त्यात मला म्हणली, दादा आम्ही तुमचं रील बघतोय आणि तुमचं रील चांगला असतात. म्हणलं भाऊ तुम्हाला पण रीलमध्ये घेतो की. आणि जरा पुढे आलो तो पण ही कमान दिसली. म्हणजे ही कमान कुठली आहे तर ही गायकवाडीच्या मागाला लागणारी जी कमान आहे की नाही, जिथनं महाराष्ट्र संपतंय आणि जिथनं पुढे कन्नड चालू होतंय. मग तिथं जरा काकडी मस्तपैकी घेतली. तिथनं जरा पुढे आलो तो पण भाऊ गणी सगळं चार्जर वगैरे सगळं विकायला बघा. ह्याच्याविषयी आपण एक ट्रायपॉड एवढा खरेदी केला आणि सरळ आलो निप्पाणीत. आता निप्पाणीत कुठं तर देवचंद कॉलेजच्या समोर गणी हे शाहू चहा म्हणून आहे. हे आपल्या भावाचं दुकान आहे आणि इथं मस्तपैकी चहा एक नंबर मिळतोय. तुम्ही मला घरी ट्राय करा. थोडा वेळ तिथं चहा वगैरे पिला आणि सरळ निघालो पुढं. निप्पाणी सोडून जरा पुढं आलो तो पण दिसलं उडपी हॉटेल. सकाळपासून आलेला भुका म्हणून मस्तपैकी जेवणाला एक ब्रेक घेतला आणि जेवण पण यांचं एक नंबर होतं. जेवण वगैरे केलं. आता जेवणाला रेट म्हटला तर 180 रुपये जेवणाला रेट होता, पण जेवणाची क्वालिटी एक नंबर होती. त्याच्यानंतर आलो ते म्हणजे कणंगल्यापाशी जरा चहा तीन वगैरे पिला आणि पिऊन पोचलो ते म्हणजे संकेश्वरात आपण बस स्टँडच्या समोर हे लॉज आहे बघा, इथं आज स्टे केला होता. आजच्या रीलमध्ये एवढंच.